तुमची दिवाळी पण गोड होईल, दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळी देखील गोड होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासून गोड व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि दिवाळी बोनस आजपासून जमा करायला सुरुवात केलेली आहे। सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये बोनसचे 3000 रुपये, ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 3000 रुपये, एकत्रितपणे 6000 रुपये जमवायला सुरुवात झालेली आहे। या वर्षीची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये बोनसचे 3000 रुपये, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये, एकत्रितपणे 6000 रुपये जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेलं होतं, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने आजच सर्वच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। भरपूर बहिणींना पैसे जमा सुद्धा होतच आहे, परंतु भरपूर लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नाही, तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमवणार आहेत का त्याचीच माहिती या ठिकाणी देतच आहे। बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, त्यासोबतच बोनसचे पैसे आज या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत। उद्या या प्रमुख जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होतील आणि परवा दिवशी या प्रमुख जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होतील। म्हणजे लाडक्या बहिणींना एकंदरीत 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल। कारण लाडक्या बहिणींना दिवाळीचे साहित्य खरेदी करायचे आहेत, त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना दिवाळीच्या अगोदरच या ठिकाणी पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून लाडक्या बहिणी दिवाळीचे फराळ करून ठेवतील। त्याच उद्दिष्टाने सरकारच्या माध्यमातून दिवाळीचा बोनस 3000 रुपये, 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 3000, बोनसचे 3000 रुपये, एकत्रितपणे 6000 रुपये जमा झालेले आहेत। तर या ठिकाणी या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर अशा एकत्रित 3 दिवसांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज 100% पैसे वाटप होतील। जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे आणि परवाच्या यादीमध्ये असेल तर परवा दिवशी पैसे येणार आहेत। एकंदरीत 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल। यापुढे लाडक्या बहिणींना पैसे येतील याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण 3 दिवसांमध्ये 2,50,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये, बोनसचे 3000 रुपये जमा करण्याचे आदेश आताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहू नये, अशी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देतच आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची दिवाळी बोनसची प्रतीक्षा संपेल, ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा आठवतंय का? बघा लाडक्या बहिणींनो मागच्या दिवाळीला तुम्हाला 3000 रुपयांचा बोनस आणि या ठिकाणी भाऊबीजची ओवाळणी 3000 रुपयांची देण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे या वर्षी आता दिवाळी आलेली आहे, तर या दिवाळीची ओवाळणी 3000 रुपये, दिवाळीचा बोनस 3000 रुपये आणि भाऊबीजची ओवाळणी 3000 रुपये लवकरच वाटप होईल। म्हणजेच सध्याच्या स्थितीला दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळीचा बोनस वाटप होत आहे आणि आता भाऊबीज सुद्धा जवळ आलेले आहे। तर त्या भाऊबीजच्या अगोदर 1 दिवस भाऊबीजची ओवाळणी विस्तांतर केले जाईल। त्यासोबत लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं काही वस्तूंचे वाटप करण्याचे आदेश आताच देण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचे वाटप केले जाणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। एकंदरीत आज ज्या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर आजच्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील तर त्या उद्याच्या 12 जिल्ह्यांची यादी आणि सर्वात महत्त्वाचा परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील तर परवाच्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। एकंदरीत 3 दिवसांमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत
तर या 3 दिवसांच्या याद्या एकत्रितपणे तुम्हाला सुद्धा वाचून दाखवतोय, त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार केवायसी केलेली असेल तरी पण पैसे जमा होत आहेत आणि केवायसी केलेले नसेल तरी पण पैसे जमा होत आहेत। कारण लाडक्या बहिणींनो सरकारला सुद्धा माहिती आहे की राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 2,50,00,000 लाडक्या बहिणी आहेत आणि या सर्व लाडक्या बहिणींना लगेच केवायसी करणं शक्य होत नसतं। त्यामुळे केवायसी करो अगर ना करो तरी पण सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोडच होत आहे। परंतु 1 जानेवारी 2024 पासून जानेवारीचा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणं बंधनकारक आहे। आता लाडक्या बहिणींनो आपण आजच्या 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, लगेच उद्याच्या 12 जिल्ह्यांची आणि लगेच परवाच्या 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही सुद्धा या 2025 मध्ये नवीन लावलेल्या पात्रतांमध्ये आणि मागच्या वर्षीच्या 2024 च्या पात्रतांमध्ये बसत आहात का हे पहा। कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पात्रता तपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटप होत आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असाल तरच या ठिकाणी पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो व्हिडिओ थोडाफार मोठा होईल, परंतु या ठिकाणी जिल्ह्यांची यादी बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा लाडक्या बहिणींनो तोटा होऊ शकतो। बघा लाडक्या बहिणींनो आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सकाळी 8 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। आज सकाळी या ठिकाणी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आजच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आणि परवा दिवशी सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, बोनसचे 3,000 रुपये वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होत आहे। म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आमचा एकच हेतू आहे की लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करणं। लाडक्या बहिणींची जर दिवाळी गोड केली तर लाडक्या बहिणी सुद्धा आमचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये एकदम गोड पद्धतीने निवडून देतील। आता बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही आमदारकीच्या वेळेस भरपूर सरकारला मदत केली, त्याचप्रमाणे आता महानगरपालिका जवळ आलेल्या आहे, त्या अनुषंगाने तुम्ही महानगरपालिकेला सुद्धा मतदान करायला या आशेपोटी सरकारने तुम्हाला 3,000 रुपयांचा बोनस सोडत आहे। या 3,000 रुपयांच्या बोनसच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणी मतदान करतील, हा सरकारचा दृष्टिकोन आहे। तर तुम्ही सरकारला मतदान करणार की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या द्वारे सांगायचं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला हे सरकार आवडतंय की नाही हे सुद्धा आम्हाला सांगायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे होते, ते महत्त्वाचे मुद्दे बघितले। आता त्याच्यापेक्षा महत्त्वाच्या जे जिल्ह्यांची यादी आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी आणि बँकांची याद्या वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा ज्या यादीमध्ये असेल त्या दिवशी पैसे वाटप होतील। आजच्या यादीमध्ये असेल तर आज, उद्याची यादी असेल उद्या, परवाच्या यादीमध्ये असेल तर परवा। बघा एकंदरीत 3 दिवसांमध्ये सर्वच बहिणींना पैसे वाटप होणार होते आणि त्याप्रमाणे या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे, पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी केवायसीची अट नाही, परंतु सरकारने ज्या महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत त्या पात्रतांमध्ये तुम्ही 100 आणि 101% बसतच असायला पाहिजेत। जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। तर या जुन्या आणि नवीन पात्रता एकंदरीत कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत तर या एकंदरीत आपण सर्वच पात्रता बघून घेऊयात। बघा याच्यामध्ये पहिलीच पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो या पात्रता जुन्याच आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती असेल तरी पण एकदा ऐकायचे आहेत। बघा याच्यामध्ये गाडीची पात्रता आहे, म्हणजे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। दुसरी पात्रता उत्पन्न कमी असावं, सरकारी नोकरीमध्ये कामगार नसायला पाहिजेत। या आपल्या ज्या जुन्या पात्रता होत्या त्याच पात्रता या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्यासाठी बोनसच्या पैशांसाठी लावण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे जुन्याच पात्रतांमध्ये बसत आहात का। बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी पात्रता बघितली, आता आपण बघून घेऊयात की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील तर एकंदरीत 3 दिवसांचे 12 जिल्हे, म्हणजे 3 दिवसांचे 36 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात।
त्यासोबत लाडक्या बहिणींनो कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी दिवाळीची ओवाळणी विस्तार होणार नाही, कोणत्या बँकेमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होणार नाहीत, तर अशा बँकांच्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। त्या बँकांच्या याद्या वाचून दाखवतो। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर सरकारी बँका आहेत, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर खासगी बँका आहेत, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर पतसंस्थांच्या बँका आहेत, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सोसायटीच्या बँका आहेत। तर एकंदरीत सरकारने दिलेल्या माहितीनुसार या प्रमुख बँकेमध्ये पैसे वाटप होतील, परंतु या दुसऱ्या बँकेमध्ये पैसे वाटप होणार नाही। तर एकंदरीत कोणत्या बँकेमध्ये 2 हप्त्यांचे 3000, कोणत्या बँकेमध्ये बोनसचे पैसे वाटप होतील याचे संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो थोडासा वेळ काढा आणि हा व्हिडिओ आवर्जून पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, दिवाळी बोनस दिवाळी गोड करत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण आजच्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। तर बघा सर्वात प्रथम या ठिकाणी पुणे जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कारण या पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे आणि या पुणे जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता येण्यासाठी जास्त अडथळा आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे या ठिकाणी सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत। पुणे जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा मुंबई शहर मुंबई उपनगर। बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कारण मुंबई शहर मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी असल्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। त्यानंतर लाडक्या बहिणींनो पुढचा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा अमरावती जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी असल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत। त्यानंतर लाडक्या बहिणींनो परभणी जिल्हा। बघा या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचे पैसे 1500 रुपये जमा व्हायला वेळ लागलेला होता। त्यामुळे परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा। बघा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत, कारण लाडक्या बहिणींना नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणी असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना पुढचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। तर बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, त्याच्या पुढचा जिल्हा धाराशिव जिल्हा। बघा या दोन्ही जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। दोन्ही जिल्ह्यामधील जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील तेवढ्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे। अजून 3 जिल्हे आजचे राहिलेले आहेत। आजचे 3 जिल्हे ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता आपण बँकांची यादी बघून घेऊयात। बघा सर्वात प्रथम सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत आणि या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। तर एकंदरीत कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतील आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे जमवणार नाही त्याचीच माहिती सांगत आहे। त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि या ठिकाणी ज्या ज्या लाडक्या बहिणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर करा। तर बघा लाडक्या बहिणींना राज्यामध्ये अशा पण काही बँका आहेत की त्या बँकांना डीबीटीची प्रोसेस नाही, म्हणजेच त्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नाही, तर अशा बँकेमध्ये पैसे वाटप होणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना अशा राज्यामध्ये काही बँका आहेत की त्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डीबीटीची प्रोसेस ऍक्टिव्ह नसते, त्यामुळे अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार नाही। त्यानंतर लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अशा पण काही बँका आहेत की त्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजून डीबीटीची प्रोसेस सुरू करण्यात आलेली नाही। बघा लाडक्या बहिणींनो ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या ज्या बँकांना डीबीटीची प्रोसेस नसेल, तर अशा बँकेमध्ये पैसे येणार नाही। अशा बँकेमध्ये खाते असल्यास ते खाते तात्काळ या ठिकाणी हलवायचे आहे, तात्काळ दुसऱ्या बँकेमध्ये खोलायचं आहे। आता आपण बघितले कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरकारी बँका, खासगी बँका या ठिकाणी सार्वजनिक बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील। म्हणजेच लाडक्या बहिणींना उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर एसबीआय बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, त्यानंतर पोस्ट बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक अशा सरकारी, खासगी आणि सोसायटीच्या बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील। म्हणजेच ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल त्या बँकेमध्ये पैसे जमा होतील, ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल अशा बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। बघा आता आपण बँकांची यादी पाहिलेली आहे, परंतु आज ज्या अजून 3 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत,
उद्याचे 12 जिल्हे, परवाचे 12 जिल्हे पहा, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील। परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज कोणाला पैसे मिळणार, त्यासोबतच सर्व मिळून किती पैसे मिळणार, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, जर लाडक्या बहिणींना अजून केवायसी केले नसेल किंवा केवायसी केलेले असेल तर याच्यामध्ये काय नवीन अजून काय अटी लावण्यात आलेल्या आहेत का, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार केवायसी करणं बंधनकारक आहे। ज्या बहिणी केवायसी करतील त्यांचा हप्ता सुरळीतपणे सुरू राहील, त्यांना हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे वितरित सुद्धा होतच राहणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना हे केवायसी मुळे काय होणार आहे, पारदर्शकता येणार आहे। या लाडक्या बहिणींमध्ये ज्या बहिणी पात्र असतील त्यांनाच पैसे मिळत राहणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार केवायसी मुळे ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत राहतील, परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे येऊ शकतात। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचे धन्यवाद। बघा, लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर हप्ता विस्तांतर केलेला आहे आणि लाडक्या बहिणींना आता चालूचा महिना ऑक्टोबर महिना आहे, तर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचे पैसे दिवाळीच्या अगोदर येण्याची 90% शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि लाडक्या बहिणींना आता निवडणूक आल्यामुळे सरकार तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे देऊ शकता, अशा पद्धतीने या ठिकाणी बारक्या आवाजांमध्ये चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आधार कार्ड लिंक करून ठेवा, जर सरकारने टाकले तर दोन्ही हप्ते येऊन जातील आणि तुमची दिवाळी गोड सुद्धा होऊन जाणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये मिळत असतो, परंतु काही वेळेस काय होत असतं की पुढच्या महिन्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या असल्यामुळे अगोदरच्याच महिन्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये पैसे जमा होत असतात। बघा, संपूर्ण सविस्तर माहिती दिली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, म्हणजेच लाडक्या बहिणींना असेच लाडक्या बहिणींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दुसऱ्या मराठी अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या लाडक्या बहिणी कॉन्टॅक्ट मध्ये असतील त्यांना शेअर करून ठेवा।